काय आज खरी आमची चुरस होती, गावातल्या आमच्या 3 गाड्या होत्या. हा खूप कठीण स्पर्धा होती. कठीण स्पर्धा. गाडी धावली. हा. माझी इच्छाच होती गाडी पहिल्या नंबरला यावी. 3 दिवस मला सतत तो एकच सांगते, तुझी इच्छाच होती आणि आज इच्छा पूर्ण झालेली आहे. तर खूप खूप शुभेच्छा तुला. फार जुना ड्रायव्हर. हा. मी याला जाम लहानपणापासून बघतो. आज ह्याची गाडी फायनलला बसली, मला जाम आनंद झाला. हा आमचा आदर्श आहे. म्हणजे हा मला भरपूर वेळा सांगतो, आम्ही जिथं गाडी हाकलायला हा, चुकतो, म्हणजे एक प्रकारे गायडन्स देतात तुम्हाला की हा असं आमचा करा, खूप चांगला आम्हाला अभ्यास देतो. मी पण गाडी फायनल मध्ये हा, हाकलतो, हा. पण आम्हाला हा जाम समजवतो की गाडी अशी हाकल तशी हाकल. आज तो खूप चांगला ड्रायव्हर. इच्छा होती फायनल, सेमी फायनल आम्ही बरेच वर्ष हाकलतो आमच्या वडिलांनंतर, पण फायनलची आशा होती आमची. फायनलची पूर्ण आशा झाली. होती. कारण की गेल्या वर्षी बोलले की सेमी मध्ये कधी होती, कधी क्वार्टर मध्ये होत, पण यावेळी फायनलला हाकलली आणि जे 1 नंबरचे तुम्ही मानकरी ठरलात. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही. हा, आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्ही असंच नियोजन करा. मी बघतोय तुमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते सुखाचे अश्रू आहेत. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या वर्षासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. महाजने माती बंदर येथे पारंपरिक बैलगाडी शर्यती 14 डिसेंबर रोजी आयोजित केलेली होती. त्याचा निकाल लागलेला आणि 1 नंबरचे जे मानकरी ठरलेले ते थेट माझ्या समोर आहेत. तर जाणून घ्या की त्यांचं या शर्यतीसाठी नियोजन कसं होतं आणि येणाऱ्या दिवशी पण तुमचं नियोजन कसं असणार आहे ते अर्थातच तुमचे जे बघणारे व्ह्यूअर्स आहेत आणि माझे पण जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुम्हाला सांगायचं आहे. तर जाणून घ्या की त्यांचे या शर्यतीसाठी नियोजन कसं होतं. बाबा, आपलं सर्वात पहिले नाव सांगा. प्रशांत रामभाऊ पाटील, कुठून आलेली आपली गाडी? मल्याण. मल्याण. दोन्ही बैलांचे एकदा नाव सांगा. चिमणे आणि सर्जा. चिमणे आणि सर्जा. तर कसं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन? गाडी जी आपली गुलालामध्ये 1 नंबर मध्ये बसलेली आहे, तर त्यासाठी नियोजन कसं होतं? आमचे भाचे जे काय ते नियोजन करतात, स्वप्नील वर्तक आणि सुजित वर्तक. म्हणजे तुमचे भाचे जे नियोजन करतात. हो. आजच्या गाडीवर जॉकी कोण होता? किशोर घरत आणि विशाल कवले. तुम्ही होता. आपलं नाव सांगा. किशोर घरात. आता जसं की बाबा बोललेच की तुम्ही जे गाडीवर जॉकी होतात, तर अर्थातच कोणी नाही सांगणार जे तुम्ही सांगाल, कारण की गाडीवर तुम्ही जॉकी होतात. तर गाडी म्हणजे कसं झालेलं होतं नियोजन, जी गाडी 1 नंबर मध्ये बसली? नियोजन चांगलं होतं. नियोजन चांगलं, कारण की हाकलताना तुम्ही जे गाडीवर होतात, तर गाडी म्हणजे बघितलं मी खूप जास्त जी अंतरात गाडी होती. स्वतःची तिथून ड्रोन मधनं जे व्हिडिओ काढत होतो मी बघितली तुमची गाडी जी पूर्णपणे जे अंतरामध्ये गाडी होती, जोरात एकदम सुसाट जी गाडी धावलेली होती. कसं झालेलं होतं शर्यतीसाठी नियोजन? नियोजन जोरात झालं होतं. नियोजन जोरात झालं होतं, अंतरामध्ये गाडी राहिली तुमची. तर खूप खूप शुभेच्छा, कारण की ज्या प्रकारे तुम्ही अर्थात गाडी हाकलली, ही खूप सुंदर अशी गाडी हाकलली. तर आजच्या शर्यतीमध्ये ज्या प्रकारे महाजने यांनी मंडळाने जे नियोजन केलेलं आहे, तर त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगा? खूप सुंदर, खूप सुंदर असं खूप सुंदर नियोजन. म्हणजे हे तुम्ही पहिल्यांदाच आपल्या महाजने माती बंदर नाही, आम्ही नेहमीच हाकलतो. मी इथलाच म्हणजे फायनलला पहिल्यांदा. याच्या अगोदर कोणत्या गटात होते? सेमी क्वार्टर. सेमी क्वार्टर. म्हणजे आज जे तुम्ही फायनल मध्ये हाकलले, डायरेक्ट तुमचा गुलालाचे मानकरी तुम्ही ठरलात. आजच्या शर्यतीसाठी आपल्या घरच्यांचं कसं साथ होतं? चांगलं सगळ्यांचं सहकार्य होतं, म्हणून हे शक्य झालं. म्हणून हे शक्य झालेलं. सगळ्यांच हाऊस आहे आम्हाला, सर्वांना. म्हणजे तुमच्या घर परिवाराला म्हणजे पारंपरिक आपली बैलगाडी आहे. हो. पहिल्यापासूनच बैलगाडी आहे. तुझं नाव सांग दादा. अनुज पाटील. हा? अनुज प्रशांत पाटील. अनुज प्रशांत पाटील. काय सांगशील आजच्या आनंदा, म्हणजे तुझी गाडी जे 1 नंबरची मानकरी ठरली, तर त्या आनंदामध्ये काय आज सांगशील? खरी आमची चुरस होती, गावातल्या आमच्या 3 गाड्या होत्या. हा, खूप कठीण स्पर्धा होती. कठीण स्पर्धा होती. तर कसं केलेलं होतं नियोजन? गाडी अंतरामध्ये 1 नंबर आली. 4 दिवस इच्छाच होती काय गाडी फायनलच मारणार अशी इच्छाच होती मनात. इच्छा म्हणजे होती असं, बैल पण म्हणजे सांगत तुम्हाला होते. अंदाज आलता की गाडी एवढ्या अंतरामध्ये हो, बोला बैल किंवा सांगत 1 होते. नंबर मध्ये जाईल. आणि नियोजनाचा बादशाह नियोजनाचे बादशाह. ठीक आहे दादा, आपलं नाव सांगा. स्वप्नील वर्तक. स्वप्नील वर्तक. जसे की बाबा पण मगाशी बोलले आणि आपले जे जॉकी होते ते पण बोलले, आणि दादा पण बोलतात की या गाडीचं नियोजन जे तुम्ही पुरेपूर केलेलं होतं, नियोजन आहे. पुरेपूर नियोजन. तर कसं केलेलं होतं नियोजन? गाडी अंतरामध्ये 1 नंबर आली. 4 दिवस इच्छाच होती काय गाडी फायनलच मारणार अशी इच्छाच होती मनात. इच्छा म्हणजे होती बैल असं, पण म्हणजे सांगत तुम्हाला होते. अंदाज आलता की गाडी एवढ्या अंतरामध्ये हो, बोला बैल किंवा सांगत 1 होते. नंबर मध्ये जाईल. फायनल येणार. फायनलला येणार. हा सुजित वर्तक. फायनलला येणार. तर काय सांगाल त्या आनंदामध्ये? आमची इच्छा होती फायनल, सेमी फायनल आम्ही बरेच वर्ष हाकलतो आमच्या वडिलांनंतर, पण फायनलची आशा होती आमची.
फायनलची पूर्ण आशा झाल्या. होती कारण की गेल्या वर्षी बोलले की सेमी मध्ये कधी होते कधी क्वार्टर मध्ये होते पण यावेळी फायनलला हाकलली आणि जे 1 नंबरचे तुम्ही मानकरी ठरलात तर खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही हा आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्ही असंच नियोजन करा. मी बघतोय तुमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते सुखाचे अश्रू आहेत तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या वर्षासाठी. दादा आपलं नाव सांगा. राजल विलासराव विलासराव माझ्या आत्याची गाडी आहे. तुमच्या आत्याची तर काय सांगाल मला माहितीच होतं 8 गाड्या एकदम टाईट होत्या. टाईट गाडी गावातल्या त्यांच्या 3 गाड्या होत्या, हा त्यांची धरून 3 गाड्या आणि बाकीच्या अशा बाहेरच्या होत्या. हा परंतु आम्हाला माहिती होतं आमची गाडी अंतरात येणारच, अंतरात गाडी कारण आमचे दोन्ही ड्रायव्हर विशाल आणि हे किशोर भट हा दोन्ही आमचे ड्रायव्हर हुकमी आहेत. त्याबद्दल आम्हाला त्यावरनं तुम्हाला अंदाज होताच की गाडी हुकमी दोन्ही आणणारच फायनल काही झालं तरी. फायनल काही करून आणले मग नियोजन कसं ठरलेलं होतं ते अंमलबजावणी त्याची झाली नियोजनाची बघणारे तुमच्या गावातले असो किंवा अलिबाग मधले काही नागरिक जे तुम्हाला फॉलो आम्हाला आमचा करतात. अभिमान आहे गाडी फायनल आल्याबद्दल. मी बोलतो दोन हा हा बोला हा आपलं नाव आमचा सांगा बेलाई गावचा सर्वात ड्रायव्हर विशाल कवळे. हा हा फार जुना ड्रायव्हर. हा मी याला जाम लहानपणापासून बघतो. आज ह्याची गाडी फायनलला बसली मला जाम आनंद झाला. हा आमचा आदर्श आहे. म्हणजे हा मला भरपूर वेळेला सांगतो आम्ही जिथं गाडी आपल्याला हा चुकतो. म्हणजे एक प्रकारे गायडन्स देतात तुम्हाला की हा असं आमचा खूप चांगला आम्हाला अभ्यास देतो. मी पण गाडी फायनल मध्ये हा, हाकलतो हा. पण आम्हाला हा जाम समजवतो की गाडी अशी हाकल तशी हाकल. आज तो खूप चांगला ड्रायव्हर आहे एवढंच मला सांगायचं. आपलं नाव सांगा दादा. हरिचंद्र कवळे. दादा सांगतायत की आपल्याबद्दल त्यांनी जसं सांगितलं की तुम्ही जे त्यांना एक प्रकारे गायडन्स देता म्हणजे जे बाकी एक प्रकारे जसं आपण कोचिंग बोलतो त्या प्रकारे तुम्ही त्यांना कोचिंग देता. तर आपले जे भावी म्हणजे जसं की मी आता एक तरुण आहे तर माझ्यासारखेच अजून तरुण असेल दादासारखे असेल तर त्यांना तुम्ही काय एक गायडन्स द्याल की नवीन नवीन जे आता गाडा मालक बोला किंवा जे जॉकी तयार होतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल. गाडी शांततेत हाकलायला पाहिजे, शांत डोकं ठेवून हाकलायला पाहिजे, स्पर्धेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. कोणत्या भानगड न करता आपल्याला आपण कसे पहिले येऊ याच्याकडे लक्ष देऊन गाडी हाकललं पाहिजे. बैलांचं काम करतात, आपण फक्त आपला संयम ठेवून गाडी हाकलली तर यश नक्कीच लाभतं. नक्कीच जे तुम्हाला म्हणजे त्याचं यश भेटेल. हा? काय नाही बोलणार आहे? रोजचं सगळं नियोजन ह्यांच्याकडे असतं. सकाळी रोज 6 वाजता ते येतात. हा. बैल घासतात सकाळी लवकर. त्याच्यानंतर बैल घासून वगैरे झाले की 9 वाजता संदीप भोर यांच्याकडे ते काम करतात, त्यांच्याकडे कामाला जातात. हा. संध्याकाळी 5 ला सुट्टी झाली 5:30 ला परत येतात. 5:30 ते 7:30 2 तास ते चांगले बैल घासतात. त्याच्यानंतर खाणं पाणी घालतात. सगळं नियोजन हे करतात. सर्व म्हणजे मेहनत सगळं, जे- या- सगळं. आपलं कार्यकर्ता नाव असतो. सांगा. नितेश नरेश पाटील. नितेश नरेश पाटील. नितेश नाईक. हा, तुम्ही उत्कृष्ट फर्निचर वाले आहेत ते. उत्कृष्ट फर्निचर आहे तुम्ही बघता मी लास्ट आहे तुम्ही पण तरी काय नाही आपला जे तुम्ही काम करते अभिनंदन तुमची गाडी जे गुलालामध्ये 1 नंबर मध्ये ठरली तर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. हा? तर दादा तुलाही प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा कारण की आता 1 नंबरची मानकरी ठरला. मी आशा करतो की नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही जे अजून एकच शर्यत म्हणजे झालेली आहे तर अजून ज्या शर्यती आहेत पूर्ण वर्षभरात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा मेन माझा बादशाह 3 दिवसापासून एकच सांगत होता फायनल आपलाच. फायनल आपला 3 आणि आज दिवसापासून बघ तुझी गाडी फायनल मध्ये 1 नंबर मध्ये आलेली आहे तर त्या आनंदामध्ये तू काय सांगशील. 1 नंबर गाडी धावली. हा. माझी इच्छाच होती गाडी पहिल्या नंबरला यावी. 3 दिवस मला सतत तो एकच सांगतो. तुझी इच्छाच होती आणि आज इच्छा पूर्ण झालेली आहे तर खूप खूप शुभेच्छा तुला. गाडी आलेल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. खूप आनंद झालाय तुला खूप खूप शुभेच्छा. तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झाली. गाडी जी आजची जी शर्यत आहे शर्यतीमध्ये फायनलच्या गटामध्ये 1 नंबरची मानकरी ठरलेली होती तर नक्कीच मला सांगा की मुलाखत संपूर्ण कशी वाटली आणि ही मुलाखत जे मी इथंच संपवतो आणि जेवढे पण दुसरे गुलालाचे मानकरी ठरलेले आशा करतो की नक्कीच त्यांची पण मुलाखत मी तुम्हाला दाखवेल. तर ही जी मुलाखत मी इथेच संपवतो. बाय. विश यू वेल. बाय.